राज्यभरामध्ये 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन। काल मनोभावे प्रतिष्ठापना केल्यानंतर आज गणपतींना निरोप। दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासाठी यंदा जटोली शिवमंदिराचा देखावा। मंदिराच्या प्रतिकृतीला आकर्षक विद्युत रोषणाई। गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। मुंबईच्या चेंबूर स्थित सह्याद्री गणेश उत्सव मंडळानं यंदा उभारला संकटमोचन हनुमान मंदिराचा देखावा। दरवर्षी हे मंडळ सुंदर देखावा उभारतं। भिवंडीमध्ये एकात्मतेचा राजा या देखाव्याची चर्चा। धामणकर नाका मित्र मंडळानं यंदा पश्चिम बंगाल मायापुरीमधील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची साकारली होती हुबेहूब प्रतिकृती। वडाळ्यामधील जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ। यंदा जीएसबी बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 356 किलोपेक्षा अधिक चांदीनं सजवलं। परळच्या चिटणीस कुटुंबानं यंदा घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा साकारला देखावा। जाहिरातबाजीची बदललेली घातक पद्धत, भ्रष्टाचार या संदर्भात देखाव्यातून जागृती करण्याचा चिटणीस कुटुंबाचा प्रयत्न। नाशिकमधील बालाजी फाउंडेशननं उभारला उज्जैनच्या महाकाल मंदिराचा भव्य देखावा। कालीचरण महाराजांच्या शिवतांडव नृत्याचंही आयोजन। गणेश भक्तांची मोठी गर्दी। राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्या घरी साकारलेल्या देखाव्याची चर्चा। देखाव्यातून पटवून दिलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीच्या मठ गावातील मटकरवाडीमधील राजासाठी सुंदर फुलांचा देखावा। लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला लाडक्या भावाला सुबुद्धी दे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी दिला समाज प्रबोधनाचा संदेश। डोंबिवलीमध्ये समर्थनगरच्या राजाची ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक। 7 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी। नाशिकमधील गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणेशाची धूमधडाक्यामध्ये मिरवणूक। महिलांचं ढोल पथक आणि लहान मुलांचे लेझिम पथक ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू। नाशिकच्या मनमाडमध्ये गुलालाची उधळण करत नीलमणीची पालखी मिरवणूक। गणेशोत्सवाच्या निमित्तानं 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे गणरायाची धूमधडाक्यामध्ये मिरवणूक। 54हून अधिक गणेश मंडळं मिरवणुकीमध्ये सहभागी। परराज्यातील कलावंतांसह यवतमाळच्या राजाची भव्य शोभायात्रा। 100 किलोच्या चांदीचा मूषक, शौर्य पथक, राजस्थानी नृत्यांच्या सादरीकरणासह विविध भजनी मंडळींनी वेधलं उपस्थितांचं लक्ष। नांदेडच्या गणेश भक्तांचा अनोखा उपक्रम। गणपतीच्या विक्रीतून जमा झालेला निधी अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कुष्ठधाम, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिला। या उपक्रमाचं यंदाचं 4थं वर्ष। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या 51 गणेश मंडळांना गणरायाची मोफत मूर्ती। जत तालुक्यामध्ये श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचा स्तुत्य उपक्रम। कल्याणमध्ये गणरायाचं आगमन खड्ड्यातून झाल्यानं मनसेचं आंदोलन। कार्यकर्त्याला गणपती बनवून खड्ड्यातून काढली मिरवणूक। ओडिशामधल्या बारीपाड्यामध्ये गणेशाची अनोखी मूर्ती। 25,000 काचेच्या बांगड्यांनी साकारले बाप्पा। तमिळनाडूच्या दिंडीगुलमधील महासंगदहारा चतुर्थी विनायकर मंदिरामध्ये 32 फूट उंच गणेश मूर्तीसाठी विशेष सजावट। मंदिरामध्ये गणेशाच्या 108 मूर्ती। अंबानी कुटुंबियांच्या घरी गणरायाचं आगमन। अनंत राधिकाच्या हस्ते गणरायाची पूजा। अंबानी परिवारातर्फे गणेशोत्सवाचं आयोजन। रश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकर, आमिर खान, तुषार कपूर, जॅकी श्रॉफसह अन्य दिग्गजांनी लावली हजेरी। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं मुंबईमधील लालबागच्या राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी गणेशाचं दर्शन। पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही उद्धव ठाकरेंच्या सोबत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी। पार्थ पवार आणि जय पवार यांनीही घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेट।
गणरायाचं घेतलं दर्शन. अभिनेता जितेंद्र यांनी घेतलं गिरगावमधील श्याम सदन चाळीच्या गणपतीचं दर्शन. चाळ सोडून अनेक वर्ष झाले तरी जितेंद्र दरवर्षी आवर्जून घेतात या गणपतीचं दर्शन. यंदा या गणेशोत्सवाचं 96वं वर्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड गणपतीच्या दर्शनाला. ठाण्यातल्या निवासस्थानी देखील मुख्यमंत्री शिंदे करतात गणपतीची स्थापना. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रिपद हा प्रवास अतिशय समाधानकारक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या तर्फे यंदा 19व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचं आयोजन. अभिनेत्री रश्मिका मंदना, प्रीती सेनन, संकर्षण कराडे, सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. अगोदरच मी कृषी मंत्री, त्यामुळे पाऊस जास्त झाला तरी कृषी मंत्र्याला शिव्या खाव्या लागतात, पाऊस कमी झाला तरी उचक्या कृषी मंत्रालयालाच लागतात आणि अतिवृष्टी झाल्यानंतर उचकीही लागते आणि पोटही दुखतं. मंत्री धनंजय मुंडे यांचं मिश्किल वक्तव्य. सुनील शेट्टीनं घेतले दिवंगत बप्पी लहरी यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन. बप्पी लहरी यांचे नातू रेगू व्ही यांनी घरी केली गणपती बाप्पाची स्थापना. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होत अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. महायुती सरकार जावं अशी जनतेनं प्रार्थना केली असेल. जयंत पाटील यांची महायुती सरकारवरती टीका. मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीच्या पूर्वी घोषित करावा ही उद्धव ठाकरेंची मागणी काँग्रेस आणि शरद पवार पक्षानं धुडकावली. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव कधीही घोषित करणार नाहीत. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची सडकून टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये. संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता. तर सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या गणपतीसोबत लालबागच्या राजाचं घेणार दर्शन. काही राजकारणी समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करतात. आजकाल 10 रुपये देऊन चौकामध्ये 10 फोटो लावणारे नेतेही आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे टोचले का. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे यांच्यावरती भडकले. खंडोजी खोपडे होऊ नका असा दिला सल्ला. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर जाहीर फाशी घेईन, राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य. राजेंद्र राऊत यांच्यावरती मनोज जरांगे यांची टीका. मला छेडून राजेंद्र राऊत यांनी आयुष्यातली मोठी चूक केली. त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये. अंतरवाली सराटीमधल्या समर्थकांच्या बैठकीमध्ये जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे यांच्या टीकेला राजेंद्र राऊत यांचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर. जरांगेंच्या आवाहनामुळे लोकसभेमध्ये विरोधकांना झुकतं माफ केलं. आता जरांगेंनी विरोधकाकडूनही ओबीसीतून आरक्षण मागावं, राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य. बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे. मनोज जरांगे मराठा समाजाला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत. मराठा समाज गप्प बसणार नाही. आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवरती हल्लाबोल. मनोज जरांगे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतायत. त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार. प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. तर जरांगेंना फडणवीसांच्या द्वेषानं पछाडलंय. दरेकरांचा हल्लाबोल. अनिकेत कदमला कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न, पण त्यानं राजकारणात येऊ नये असं मला वाटतं. अनिकेत कदम राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या चर्चांवरती योगेश कदम यांची प्रतिक्रिया. रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. रविकांत तुपकर यांना आंदोलनाची सरकारनं घेतली दखल. 11 सप्टेंबरला मंत्रालयामध्ये शेतकरी प्रश्नांवरती तुपकरांच्या उपस्थितीत बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर 2 सभांना करणार संबोधित. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे यांच्या घोंगडी बैठका. बीडच्या परळीमधील हलगे गार्डन इथे आज बैठकीचं आयोजन. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला केंद्र सरकारनं केलं पदमुक्त. मागच्या महिन्यामध्ये UPSCनं पूजा खेडकरची निवड रद्द केली होती. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. पूजा खेडकरनंतर UPSCकडे आणखी 30 तक्रारींमधून देशभरातून 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप. सर्व प्रकरणं केंद्राच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे वर्ग.
मुलुंड हिट अँड रन प्रकरणामधील फरार आरोपी शक्ती हरविंदरला अटक। अलगला पोलिसांनी खारमधून केली अटक। अलग हा मुलुंडचा रहिवासी। अपघातानंतर बाईकवरून त्यानं नवी मुंबई गाठला होता। संतनगरी शेगाव ते मुंबईसह पुण्यातून वंदे भारत ट्रेन सुरू करा, मनसेची मागणी। या संदर्भात भुसावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रेल्वेच्या कमर्शियल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। मद्यपान करून समुद्रामध्ये पोहायला गेलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश। माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलमधली घटना। हॉस्पिटलच्या जवळची घटना। 3 मित्र समुद्रकिनारी करत होते मद्यपान। गोंदियाच्या हिरडामाली पोंगेझरा इथे 2 सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू। घराच्या जवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरती खेळत असताना वाहून गेल्यानं झाला मृत्यू। पुण्यामध्ये ड्रग्ज आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। समीर शरीफ शेखला पोलिसांनी केली अटक। नगरच्या निप्ती कांदा मार्केटच्या समोर कांदा व्यापाऱ्यावरती हल्ला। धारदार शस्त्रानं वार करून 50 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली। नांदेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या मुलासह दोघांना अटक। रोजच्या वादाला कंटाळून मुलानं दिली होती वडिलांच्या हत्येची सुपारी। कुर्ला पूर्वेमध्ये इमारतीमधील एका घरामध्ये आग। संपूर्ण इमारत रिकामी केल्यानं जीवितहानी टळली। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करावी। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील मुस्लिमांची मागणी। या मागणीसाठी रस्त्यावरून उतरून केली निदर्शन। समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरण 95% भरलं। मराठवाड्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न तात्पुरता मिटला। राहुल गांधी आजपासून 1 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावरती। आज डलास आणि 9 आणि 10 सप्टेंबरला वॉशिंग्टनला देणार भेट। भारतीय वंशांच्या नागरिकांसह स्थानिक नेत्यांची घेणार भेट। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा। जिरीबाममध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू। पहिल्या घटनेत दहशतवाद्यांनी घरामध्ये घुसून एका वृद्ध व्यक्तीला गोळी मारली। दुसऱ्या घटनेत कुकी आणि मैतेईमध्ये गोळीबार। यामध्ये 4घांचा मृत्यू झाल्याची माहिती। पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवरती लैंगिक अत्याचार। मुलगी ट्युशनवरून घरी जाताना झाला अत्याचार। मुलगी हुगळीमधील एका रस्त्यावरती बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आली। तिच्या अंगावरचे कपडेही फाटले होते। राजकोटमधील एका शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त आणि भाजपचा कार्यकर्ता विजय राडदिया याला 21 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक। 40 दिवसांपासून होता फरार। 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागांमध्ये साचलं पाणी। लखनौमध्ये इमारत कोसळली। 8 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे प्रथमच भारतामध्ये येणार। 9 सप्टेंबरला घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही घेणार भेट। राजघाटवरती महात्मा गांधींना श्रद्धांजलीही करणार अर्थात। अनिल अंबानी इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी निर्मितीच्या उद्योगामध्ये उतरण्याची शक्यता। त्यासाठी रिलायन्सनं चीनच्या BYD कंपनीचे भारतातील माजी कार्यकारी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांची केली नियुक्ती। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सिमरन शर्माला कांस्य पदक। महिलांच्या 200 मीटर T12 फायनलमध्ये सिमरननं सर्वोच्च कामगिरी बजावली। महिलांच्या 200 मीटर T12 या प्रकारातील पहिलंच पदक। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भाला F41 या फायनलमध्ये नवदीप सिंगला सुवर्ण पदक। पुरुषांच्या भाला F41 प्रकारातलं हे पहिलंच पदक। दक्षिण मुंबईमधल्या HN रिलायन्स फाउंडेशननं इस्पितळामध्ये दीपिका पदुकोण बाळंतपणासाठी दाखल। दीपिकासोबत आई उज्ज्वला आणि पती रणवीर सिंगही दाखल। सुपरस्टार नागार्जुन आणि धनुष अभिनीत कुबेर चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज। धनुष आणि नागार्जुन प्रथमच एकत्र। शेखर कम्मुला द्वारा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रश्मिका मंदना नायिकेच्या भूमिकेत।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.